एक पिसाळलेला महाभयंकर हत्ती आणि त्याच्या समोर उभा होता एक मावळा. राजे दक्षिण विजयानंतर गोवळकोंडीकडे जातात, कुतुबशाहशी भेटगाठ करतात आणि कुतुबशाह बोलता बोलता राजांना बोलून जातो की तुमच्या सैन्यामध्ये एकही हत्ती नाही. तेव्हा राजे म्हणतात की आमच्या सैन्यामध्ये प्रत्येक मावळा हा हत्तीच्या बराबरीची ताकद ठेवतो. तेव्हा कुतुबशाह हसतो. कुतुबशाहला हे पटत नाही. तेव्हा राजे म्हणतात तुम्हाला जर बघायचंच असेल तर तुम्ही एका हत्तीला पाठवा आणि मी माझ्या एका मावळ्याला पाठवतो. तेव्हा स्पर्धा लागते आणि राजे मैदानामध्ये उतरवतात येसाजी कंकांना आणि समोरून पिसाळलेला हत्ती येत असतो आणि येसाजी कंक छाती ताट करून त्या हत्तीच्या समोर उभे असतात. हत्ती जसा जवळ येतो तसा येसाजी कंक दोन्ही हातांची मुठ्ठी करून हत्तीच्या मधोमध मारतात. हत्ती कोसळतो आणि हत्ती अजून रागीट होतो. तेव्हा येसाजी कंक आपली तलवार काढून हत्तीची सोंड कापून टाकतो आणि शेवटी हत्ती धारातीर्थी पडतो. कुतुबशाह येसाजी कंकांचं हे शौर्य पाहून त्यांना दागदागिन्यांनी देत असतो, पण येसाजी कंक नाकारतात, कारण राजांच्या शब्दासाठी येसाजी कंक काही करायला नेहमी तत्पर असायचे.